पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद पंकजदादा पाटील, विकासजी उपाध्याय, आपण या स्पर्धेला वेळात वेळ काढून उपस्थित राहा त्याकरिता धन्यवाद. आणि तुमच्या सर्व पुढील वाटचालीकरिता पुन्हा एकदा शुभेच्छा त्या अगदी असणार आहेत. दोन संघादरम्यान होणारी ही लढत जिथे अगदी सेकंड सेमीफायनल, एकीकडे संतोष भवन संघ, दुसरीकडे माज 11 वालिव आजच्या दिवसातून क्वालिफिकेशन मध्ये अग्रेसर झालेला संघ. ही मॅच झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाकरिता एक षटकाचा सामना तो होणार आहे. म्हणूनच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाकरिता जे अगदी संघ येतील टॉस अगदी केला जाईल, म्हणूनच कुठेही जाऊ नका. पहिलं षटक हाताळण्याकरिता देवा पांडे या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय, तर अशरफ मंसूरी आणि एकेंडे फैजान याला अगदी आपण पाहू शकाल. हे दोन्ही बॅटर मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्याकरिता देवा. गतीमध्ये परिवर्तन, फुल टॉस चेंडू, पहिल्या चेंडूवर अगदी हा तोफा अशरफ सोडणार नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने अगदी बॉटम हँड पाहायला मिळाला. सुंदर पद्धतीने चेंडूला फेकून दिला ऑन साईडला, मिड विकेटला क्लिअर करून चेंडू सरळ निघून गेला 6 धावेंकरिता. आणि या 6च्या गतीने अगदी आपण पाहताय या धावाची सुरुवात झाली. एक गाव एक संघातनं जिथून मोठमोठे संघ या मैदानावर आले दुसऱ्या दिवसामध्ये आणि त्यातून क्वालिफाय झालेला संतोष भवन संघ. योग्य तो गेम प्लॅन, चांगल्या पद्धतीने गेम अवेअरनेस, या प्रत्येक गोष्टीमध्ये विशेष अगदी संतोष भवन संघ पाहायला मिळाला. हलकासा चेंडू अगदी आपण पाहताय आतमध्ये वळाला, पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु राऊंड विकेटने होणारी ही गोलंदाजी कुठेतरी जो इम्पॅक्ट आहे ना तो यष्ट्यांच्या मधोमध होणं हा सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. एक लेंथ जी आहे ती यष्ट्यांच्या मधोमध, इम्पॅक्ट जो आहे ना तो कुठेतरी यष्ट्यांच्या मधोमध होणं ते सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. इथून अगदी आपण पाहू शकलात की बीट झाले आणि जिथून अगदी आपण पाहताय डॉट बॉल तो अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. जेव्हा आपण राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात तेव्हा 3 स्टंपच्या अगदी मधोमध तुमचा इम्पॅक्ट असला पाहिजे आणि जे फिनिश आहे ते स्टंपच्या अगदी खालोखाल, या सर्व काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, ही लेंथ फार महत्वाची देवा पांडेकरिता. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर झालेलं कमबॅक ते फार इम्पॉर्टंट ठरलंय. इथून दोन्ही चेंडू अगदी निर्धावच्या स्वरूपाने ते अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक आतापर्यंत जवळजवळ 6 अंकांवर आहे. 3 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाकरिता एक एक षटकाचा सामना तो पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा इथून सुसज्जित होईल. देवा याला अगदी आपण पाहताय विथ द बॉलने पुन्हा एकदा ही सुरुवात करत असताना पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा मानस अगदी त्या दिशेने पुन्हा एकदा लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. हलकीशी मिस्टेक झाली, हलकासा वेळ आणि परंतु धाव घेत असताना आता पाहूयात काय निर्णय पंचांच्या माध्यमातून. विकेटचं होईल इथे पतन, फलंदाजाला इथे बाद व्हावं लागतंय. अशरफ अगदी धावत पळत होते त्या दिशेने, धाव थोडीशी अपुरी ठरली गेली. सुरुवातीपासूनच रनिंग बिटवीन द विकेट आहे ना अशरफच्या माध्यमातून ती थोडीशी कमी पाहायला मिळाली या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये. आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सुरुवातीला जी घेतलेली पहिली धाव आहे ना ती थोडीशी संत रीतीने घेतली आणि म्हणूनच दुसऱ्या धावेकरिता वळत असताना कुठेतरी मात्र तेवढं पोहोचणं ते शक्य झालं नाही. धीरज जाय पंचांच्या भूमिकेमध्ये आणि चांगल्या पद्धतीचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. विकेटचं पतन होईल. धावचेच्या स्वरूपाने अशरफला बाद व्हावं लागतंय. नव्या बॅटर वीरू याला अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने अग्रेसर होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा खोलवर लेन. चांगल्या पद्धतीचं कमबॅक पहा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक कशा रीतीने होऊ शकतो हे गोलंदाजाने पुन्हा एकदा दाखवून दिले. नव्याने आलेला बॅटर वीरू याला अगदी आपण पाहताय खोलवर लेंथ हाताळण्याचा मानस बीट झाले आणि सरळ चेंडू यष्टी रक्षकांच्या हातकंडामध्ये वीरू याला अगदी आपण पाहताय स्ट्राईक एंडला बॅटर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अगदी देवा इथून सुसज्जित होईल.
बॅटच्या आतली कडा लागले गेले. त्या दिशेने अगदी पाहू शकाल की धाव घेण्याचा प्रयत्न जो आहे तो थोडासा कुठेतरी खुंटलाय. पहिल्या षटकाचा खेळ तो इथे झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती अगदी जाऊन पोहोचले ती म्हणजे 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड, 7 धावा या अगदी स्कोर कार्डवर लागल्यात. अगदी पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात अगदी पडताय मोठ्या फटक्याने झाली, परंतु तदनंतर अगदी आपण पाहू शकाल परिपूर्ण धाबेंच्या बाबतीमध्ये सन्नाटा. 7 धावा या स्कोर कार्डवर आहेत. चला प्लीज एकत्र येऊ नका, ही वारंवार आम्ही सूचना करतोय. लगेचच दुसरं षटक हे मार्गस्थ होईल. आज वेळ आपल्याकडे तेवढा नाहीये. यानंतर आणखी 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, एक तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाकरिता आणि तदनंतर ग्रँड फिनालेचा तो सामना तो अगदी होणार आहे. 7 धावा या स्कोर कार्डवर अगदी आहेत. अगदी इथून पाहायचं झालं तर सेकंड स्पेलमध्ये विचार विनिमय झाला. नफीसला अगदी आपण पाहता या सेकंड स्पेल मध्ये आणलं गेलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जिथून अगदी आपण पाहत आहे की सरळ चेंडू अगदी त्या दिशेने फील्ड झालाय. धाव घेण्याचा मानच नाहीये. इथून अगदी पाहायचं झालं तर 7 धावा या स्कोर कार्डवर आहेत. फैजानाला आता उर्वरित या 5 चेंडूंमध्ये चांगला पद्धतीचा स्ट्रोक अगदी खेळावे लागणार आहेत आणि हे स्ट्रोक खेळण्याकरिता अगेन्स्ट नफीसच्या मात्र कशा पद्धतीने तो खेळ करेल हे सुद्धा पाहण्यायोग्य. नफीस एक जुना जाणता खेळाडू आहे, माहिती आहे कशा पद्धतीने या सिच्युएशन मध्ये गोलंदाजी हाताळायची आहे. थोडंसं फॉलो करण्याचा यावेळेस प्रयत्न झाला. इथून अगदी आपण पाहू शकाल वाईटच्या रूपाने आणि 1+1 या 2 अतिरिक्त धावा त्या अगदी स्कोर कार्डवर येतील आणि या 2 अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड, 9 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथून वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. ओहो, हलकासा अगदी पहा समोरना आता मात्र बीट केलं. म्हणून म्हटलं की या सिच्युएशन मध्ये अगदी कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे नाही नफीसाला ठाऊक आहे. गेली कित्येक वर्ष त्याने मात्र ही गोलंदाजी हाताळले. योग्य त्या पद्धतीची आतापर्यंतची लेंथ अगदी आपण पाहत आहे. समोरनं हलकासा बाउन्स झाला, बॉडी लाईनला चेंडू आदळला. विरुद्ध थोडासा प्रयत्न वाढवत होता त्या दिशेने परंतु अगदी बॉडी लाईनला चेंडू आदळला आणि जिथून अगदी आपण पाहू शकाल की 1 धाव ही 22च्या रूपाने कंप्लीट केले. फैजानाला आता स्ट्राईक मिळाले. 10 या अंकांवर हे धाव फलक ते अगदी आपल्याला पाहायला मिळतं. 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर हे धाव गती ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. फैजान आहे मैदानाच्या दिशेने, गोलंदाजी मार्कवर तो पुन्हा एकदा सुसज्जित होईल. नफीस आखू टप्प्याची लेंथ, ही लेंथ खराब आहे. अच्छे गेंदों का सन्मान, बुरे गेंदों का अपमान. फेकून दिले या चेंडूला. वाईड इश्काव करणारी मिड विकेटच्या अगदी मध्यात 6 धावेंकरिता षटकार. ओव्हर द विकेटची गोलंदाजी. लेंथ पहा थोडीशी मागे होती आणि ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळण्याकरिता जेवढी जागा हवी आहे ना फलंदाजाला ती जागा मिळाली या चेंडूवर आणि या सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावेंकरिता षटकार. या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ती म्हणजे 16 रन्स ऑन अ कार्ड. 16 या अंकांवर हे धाव फलक ते अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. मच निडेड हा फटका जो अगदी पाहायला मिळाला फैजानच्या बॅटमधनं. 6च्या मदतीने धावगती अगदी 16 या अंकांवर. साईडला खेळला पॅडम पाठच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे स्कोअर ड्राईव्ह केलं गेलंय. क्षेत्ररक्षक अगदी त्या दिशेने धावत पळत जात आहेत. चेंडूला असून अगदी फील्ड केलं जात आहे 2च धावेवर. अगदी ते समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावगती अगदी जाऊन पोहोचले. 18 या अंकांवर 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 धावा या अगदी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. या षटकातील जवळ चेंडूंचा विचार करायचा झाला तर 4 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शेष आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज नफीस सुसज्जित होईल. मोठा प्रहार करण्याचा मानस आहे परंतु फटका फसेल त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातखंडामध्ये अगदी हा झेल विसावलाय. विकेटचं होईल इथे पतन. फैजान प्रयत्न करत होता परंतु त्या प्रयत्नाला अगदी आले हे अपयश. विकेट मिळाली, फलंदाज बाद होईल. येणारे चेंडू आता या षटकातील अगदी शिल्लक असेल ते म्हणजे एक चेंडूचा खेळ तो अगदी बाकी आहे. 18 या अंकांवर अगदी ही धावसंख्या स्टॉप आहे. चांगल्या पद्धतीने अगदी प्रयत्न केले होते फैजानाने परंतु वैयक्तिक 4 चेंडू त्याने फेस केले आणि 8 धावा वर तो अगदी बाद झालाय. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने अमृत याला अगदी आपण पाहत आहे. ज्या अमृतने सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी करून दाखवली होती. 55 ते 56 धाव्यांचा पाठलाग जो झाला त्यामध्ये त्याचा सुद्धा महत्वाचा हातखंडा होता.
त्याच अमृतला अगदी आपण पाहत आहे, परंतु इथून वेळ जास्त नाही आहे, फक्त आणि फक्त शेवटचा अंतिम चेंडू तो अगदी बाकी असेल. धावगती आतापर्यंत 18 अंकांवर स्टॉप आहे. शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवर. इथून नफीस पुन्हा एकदा सुसज्जित होईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नफीसने करून दाखवले. 10 धावा खर्च जरी झाल्या तरी सुद्धा योग्य ती गोलंदाजी. अमृत आहे स्ट्राईक एंडला बॅटर. गोलंदाजी मार्कवर नफीस सुसज्जित होईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, बीट झाले अगदी त्या दिशेने. एक धाव निश्चित स्वरूपी अगदी कंप्लीट होईल आणि जिथे पाहायचं झालं तर एकच धावेवर अगदी समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ तो अगदी झालाय समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती जाऊन पोहोचले 19 या अंकांवर. म्हणजेच विजयी होण्याकरिता जे लक्ष आहे ते 20 धावेंचं लक्ष ते अगदी समोर असणार आहे. टीम संतोष भवन या संघाला जर या मॅच मध्ये विजयी व्हायचं असेल तर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये ज्या 20 धावा त्या अगदी बनवाव्या लागतील. चला टीम अशरफ मंसूरी थोडीशी घाई करा, त्वरितच आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि 2 बॅटर ते मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतील. खूप चांगली सुरुवात या स्पर्धेची. सोमवारपासून ज्या पद्धतीने म्हटलं की 11:40 या स्पर्धेची सुरुवात झाली. आज या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आज गुरुवारचा एक सुंदर दिवस आहे आणि या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहू शकाल एक क्वालिटी क्रिकेट ते अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु इथून संघ अगदी मैदानाच्या दिशेने एकमेकांसमवेत येतात. 2-2 षटकांच्या या सामन्यामध्ये तेवढं कॅलिबर आणि पोटेन्शियल पाहायला मिळणार नाही, परंतु ज्या गतीने धावा येत आहेत ना ते पाहणे योग्य आहे. पाहूया इथून ही चुरस आहे आणि या चुरशीमध्ये कशा पद्धतीने हा खेळ आकारला जाईल ते पाहणे योग्य. घेऊया एक तुर्तास ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. विहा 11 दानी आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2025. चला थोडीशी काय करा प्लीज. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. राकड देशा, कणखर देशा, दगडांच्याही देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा, अंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. महान असे राष्ट्र आणि त्या महान अशा राज्याला मानवंदना देऊन पुन्हा एकदा या विनिंग सेशनमध्ये आपण सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. सेकंड सेमीफायनलचा सामना जो मैदानाच्या दिशेने अग्रेसर आहे, जिथे संतोष भवन या संघाला 20 धावेंचा पाठलाग तो अगदी करायचा आहे आणि या 20 धावेंचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर अग्रेसर झालेत. एकीकडे अगदी विकास दुबे काजू यांना अगदी पण पाहत आहे, तर देवास सिंग अशी या सलामीवीर जोडी ही मैदानाच्या दिशेने. तर पहिलं षटक घेऊन येईल सलाउद्दीन या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. लेफ्ट हँडर गोलंदाज ओव्हर द विकेटने माझी त्याची ही सुरुवात असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज विकास. पहिला चेंडू वाकू टप्प्याची लेंथ होती, अगदी संधी होती या चेंडूवर. फैजान वेगाने पुढे आलेत. जोपर्यंत चेंडूला उचलून अगदी फील्ड केलं जातं एक सिंगल धाव ही अगदी स्कोर कार्डवर येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. 1 रन ऑन कार्ड 1 या अंकांवर. श्री गणेश अगदी केला जातोय. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेकरिता फार महत्त्वाचं राहिलं. विशेष करून अगदी स्पेशली थँक्स राहुल आत्मारामची घरत नेहमीच अगदी अग्रेसर असतात प्रत्येक क्रिकेट बांधवाकरिता. फटका फसला, फार महत्त्वाचा हा झेल आहे. मॅच मधील सर्वात महत्त्वाची विकेट ज्या देवा सिंगने आतापर्यंत छाप सोडली होती या स्पर्धेमध्ये तो अगदी बाद झालाय. पाहूयात अगदी ओव्हर द विकेटची गोलंदाजी सलाउद्दीनच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीने अगदी हा चेंडूचा टप्पा हलकेसा मात्र आपण पाहू शकाल. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळाला आणि वळालेल्या या चेंडूवर प्रत्युत्तर नव्हतं. जाग्यावरून खेळण्याचा हा मानस आणि सरळ चेंडू अशरफ मंसूरी यांच्या हातखंडामध्ये. पहिल्या विकेटचं होईल इथे पतन. संतोष भवन या संघाला लागलेला हा पहिला धक्का. पहिल्या विकेटचं अगदी इथे पतन होते.
महत्वाची विकेट अगदी देवा सिंगला परतावं लागते. 1 अंकांवर 1 गडी बाद अशी स्थिती. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर अनिल याला अगदी आपण पाहू शकाल. अनिलने अगदी पाहायचं झाला दुसऱ्या दिवसामध्ये शेवटच्या अगदी सामन्यामध्ये खेळलेला तो खेळ तो निर्णायक राहिला होता. आता त्याच अनिलला अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने अग्रेसर आहे. पहिली विकेट तर गेले. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप तर आहे संतोष भवन या संघाकडे. खेळाडूंची नावं तेवढ्या फार मोठ्या प्रमाणात नाही, परंतु ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवला या स्पर्धेमध्ये तो अतिशय महत्त्वाचा ठरलाय. अगदी समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता क्षेत्ररक्षक आहे झाकीर इनामदार या चेंडूखाली येत आहे. चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल. स्ट्राईक स्वतःकडे अगदी घेईल विकास. 20 धावेंचा अगदी पाठलाग करायचा आहे, परंतु सलाउद्दीनने आतापर्यंत अगदी जी गोलंदाजी हाताळली ना ती प्रामुख्याने आणि अगदी हा सामना स्लो होणार नाही हे मात्र त्याने सांगितलंय. थ्रू दी कव्हर्स लाईन अगदी स्कोर ऑफ द विकेट चेंडूला खेळले. पॉईंटचा क्षेत्ररक्षक अगदी या चेंडूला उचलून फील्ड करेल. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते 2 धावा त्या अगदी रोखू शकत नाही. या दुहेरीच्या मदतीने धावगती 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन अ कार्ड 4 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. उर्वरित हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. जर सिच्युएशन आणि जे मोमेंटम जर बॅलन्सिंग ठेवायचं असेल तर सलाउद्दीन याला चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल आणि ते मोमेंटम जर पुढे न्यायचं असेल तर इथून काजोला चांगला स्ट्रोक तो अगदी खेळावा लागेल. मोठा स्ट्रोक खेळायचा जर होता. फटका फसलाय त्या दिशेने वीरू आणि त्याच्या हातखंडामध्ये हा झेल. महत्वाची ही सुद्धा विकेट आहे. मोठा फटका खेळण्याची मानसिकता. फटका फसला. फलंदाजाला अगदी इथे बाद व्हावं लागतंय. विकेटचं होईल इथे पतन. आता नव्याने बॅटर देवा पांडे मैदानाच्या दिशेने अगदी अग्रेसर होत आहेत. पाहूया हा फटका कशा पद्धतीने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता, परंतु ज्या पद्धतीने जे एलिव्हेशन मिळायचं होतं ना ते एलिव्हेशन मिळालं नाही. त्यामागचं कारण आहे की बॉटम हँडला आणि तदनंतर बॉटमला जो चेंडू लागला थोडासा बॅटच्या त्यामुळेच मात्र तेवढा फोर्सने चेंडू निघून आला नाही, परंतु एक चांगली गोलंदाजी म्हणूनच त्या गोष्टीची मी उल्लेख ना केली होती की सिच्युएशनमध्ये जो मोमेंटम आहे तो बांधून ठेवावा लागेल सलाउद्दीन याला. आणि आतापर्यंत जी चांगली गोलंदाजी सलाउद्दीनच्या माध्यमातून 5 चेंडूंचा खेळ अगदी समाप्त झाला. 4 या अंकांवर धावफलक 2 गडीच्या मोबदल्यात शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. 20 धावेंचा पाठलाग होत असताना गोलंदाजी आतापर्यंत खूप कारगर राहिले. सलाउद्दीन मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहताय आतापर्यंत एकंदरीत चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट ठेवून मात्र गोलंदाजी आकारले. यावेळेस स्कोर ऑफ द विकेट पुन्हा एकदा खेळलाय थ्रू दी पॉइंट. क्षेत्ररक्षक त्या दिशेने जुबेरच्या माध्यमातून हलकीची चुकी काढी. 2 टांगों के बीच में से गेंद निकलते हुई 4 रनों केले. या सिच्युएशन मध्ये केलेली ही चूक नाही तर ही घोड चूक संबोधली जाईल. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक जुबेर धावत परत पुढे आले. जणू काही अगदी म्हणायचं झालं की 6:30 वाजताची की 7 वाजताची लोकल ट्रेन सुटते की काय आणि त्या दिशेने धावत पळत आले आणि चेंडूने मात्र ओव्हरटेक केला 4 धावेंकरिता. आणि या 4च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. ते म्हणजे 8 रन्स ऑन अ कार्ड. विजयी होण्याकरिता 12 धावेंचं लक्ष ते अगदी समोर असेल आणि या 12 धावेंचा पाठलाग आता कशा पद्धतीने होईल हे सुद्धा पाहणे योग्य आहे. चुक्या होत आहेत वारंवार अगदी त्या दिशेने धावत पळत सुटले म्हणून योग्य ते कॉन्सन्ट्रेट हे फार महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये तुम्ही चुकी या सिच्युएशन मध्ये करणं हे संघाच्या अगेन्स्ट आणि संघाच्या तोट्यामध्ये वाढ करणार आहे. चला घाई करा प्लीज, वेळ नाही आपल्याकडे तेवढा. ऑलरेडी घड्याळामध्ये जवळजवळ 6:50 झालेत. इथून एक षटकाचा आणखी एक सामना खेळवायचा आहे, तदनंतर फायनल फेज आपल्याला खेळवायचा आहे म्हणून इथून थोडीशी घाई ही प्रत्येकाने करणं खूप महत्वाची बाब आहे. 8 रन्स ऑन अ कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, रिक्वायर रन रेट आता इथून 12च्या घरामध्ये म्हणजे येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडू 12 धावेंची नितांत गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अनिल आहे. अनिलकडे ते पोटेन्शियल एकेंडे देवा पांडे याला अगदी आपण पाहताय एकाच शैलीचे एकाच शरीरयष्टीचे हे दोन्ही खेळाडू आहेत. त्याच्या अगेन्स्ट आता झाकीर इनामदार की अगदी जुबेरला गोलंदाजी दिली जाईल हे सुद्धा पाहणे योग्य आहे. इथून अगदी चित्र जर ते दिसे की जुबेर याला या स्पेल मध्ये अगलं आणलं जात आहे. इथून येणारे चेंडू आहे 6 चेंडू गणिक 12 धावेंची अगदी गरज आहे. आज प्रेक्षकांची जी वर्दळ आहे ना ती मैदानाच्या दिशेने वर्दळ आहे. जरी सुद्धा आज बिझी शेड्यूल असेल प्रत्येकाचं तरी सुद्धा एक चांगला सामना चांगले सामने पाहण्याकरिता इथपर्यंत प्रेक्षक वर्ग येऊन पोहोचलाय. त्या सर्वांचंच अगदी आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 अंकांवर धावफलक जुबेर आहे या गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू फुलर लेनची डिलिव्हरी त्या दिशेने क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू 4 रन. नो चान्स फॉर द फिल्डर. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार
आणि 4 धाबेच्या मदतीने धावगती 12 या अंकांवर. टाळ्यांचा कडकडाट या चौकाराच्या साह्याने धावगतीला अगदी आकार आलाय 12 या अंकांवर. अजूनही 8 धाब्यांची गरज आहे. हलकासा चेंडू पॅड लाईनला होता, हलकेसे फ्रंट फुटला गेले, त्यानंतर बॅक फुटला आले, चांगल्या पद्धतीने स्क्वेअर मध्ये अगदी चेंडूला बळवलं. 4 धाब्यांकरिता 8 धाब्यांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 5 चेंडू 8 धाब्यांची गरज. पूर्तता कशा पद्धतीने केली जाईल हे सुद्धा पाहणं योग्य आहे. चला, वेळ नाही आपल्याकडे तेवढा, थोडासा आपण सुद्धा प्रयत्न वाढवा वेळ वाचवण्याकरिता. 5 चेंडू 8 धाब्यांची गरज इथून अगदी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर जुबैर इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. पहिल्या चेंडूवर अनिल याने मात्र खेळलेला स्ट्रोक, कॉन्फिडन्स लेवल अगदी वाढला जाईल. 8 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जुबैर इथून सुसज्जित होईल. या स्पेलमध्ये 12 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. टचिंग ऑफ द ट्रॅक खेळण्याचा मान समोरनं फिरवलं. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. स्वतःमधील असलेलं हे जे गुणधर्म आहे ना, ते जुबैराने योग्य त्या पद्धतीने अगदी दाखवून दिले. अगदी ज्या पद्धतीने चेंडू पिच झाला, थोडासा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, आउटसाइड ऑफ ही लेन आणि सरळ बीट केलं. 12 या अंकांवर धावफलक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला. वेट अँड वॉच. वेट परिपूर्ण ट्रान्सफर. फ्लॅटेड अँड फ्युरियस. मिड विकेटला क्लिअर करणारा हा झन्नाटेदार षटकार 6. आणि या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले 18 या अंकांवर. पहा, वाट बघितली आणि या चेंडूची वाट लावली असंच म्हणावं लागेल. अनिलच्या बॅटमधनं हा मोठा प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. आणि या 6च्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 18 या अंकांवर. अंडर 25 एकविरा नायगाव संघ आपला कर्णधार या ठिकाणी येऊन राहायचा आहे. थोड्याच वेळामध्ये नाणेफेकीचा तो कॉल केला जाईल. एक षटकांचा तो सामना असेल, लक्षात घ्या. 18 या अंकांवर धावफलक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. हलकासा प्रेशर आहे म्हणून म्हटलं की अनिलकडे ते कॅलिबर आहे. आता योग्य त्या पद्धतीने त्याने लेंथ ओळखली आणि चांगल्या पद्धतीने पनिश केलंय त्या चेंडूला. उलटा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळलाय. खेळ खल्लास, म्हणजेच अगदी दुसरा संघ आपल्याला मिळालाय. टीम वसई बेनापट्टी या संघाशी आजच्या दिवसाची फायनल खेळताना पाहायला मिळेल. टीम संतोष भवन. कॉंग्रॅच्युलेशन विकास दुबे काजू, कॉंग्रॅच्युलेशन देवा सिंग, कॉंग्रॅच्युलेशन अनिल अँड ऑल कंपनी, अँड हार्ड लक टीम माज 11 वालिव संघ. परंतु आपण सुद्धा बक्षीस